सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. स्तोत्र संपदा या उपक्रमाच्या माध्यमातून आपण आद्य जगद्गुरू शंकराचार्यांच्या स्तोत्र रचनांचा परिचय करून घेतोय. अशा अनेक स्तोत्रांचा आपण अल्पसा परिचय करून घेतला. त्याचा अर्थ म्हणजे त्याचा शब्दार्थ, त्याचा लक्ष्यार्थ, त्याच्यातलं सौंदर्य, त्याच्यातलं जी भक्तिभाव आहे, हे सगळं आपण जाणून घेत आपली जवळजवळ 13 स्तोत्र झालेली आहेत. त्याच्यामध्ये अगदी महागणेश पंचरत्न आहे, अन्नपूर्णाष्टकम आहे, देवी अपराध स्तोत्र आहे किंवा गुरुअष्टकम आहे. अशी अनेक स्तोत्रांचा आपण थोडा परिचय करून घेतो आहे. आज मात्र आपण वेगळ्या स्तोत्राचा परिचय करून घेणार आहोत. ते कुठलं आराध्य दैवत असं नाही आहे, मूर्ती स्वरूप नाही आहे, तर ते आहे प्रवाह स्वरूप. आणि कशाचा प्रवाह आहे तर तो नर्मदा मैयाचा प्रवाह आहे. आणि हे स्तोत्र आहे, हे नर्मदाष्टकम आहे. नर्मदेला उद्देशून किंवा तिचं स्तवन करण्यासाठी जे स्तोत्र रचना केली गेली, ते जे नर्मदाष्टकम आहे त्याचा आज आपण अल्पसा परिचय करून घेणार आहोत. नर्मदा मैयाची परिक्रमा केली जाते. बाकी कुठल्याही नद्यांची परिक्रमा केली जात नाही, केवळ नर्मदेचीच परिक्रमा केली जाते. आणि म्हणून तिला मैया म्हटलेलं आहे. अर्थातच गंगेला काय, यमुनेला काय, गोदावरी, कावेरी ह्या सगळ्यांना माताच मानलेलं आहे आपल्या संस्कृतीने. पण नर्मदा मैयेचं महत्त्व फार आहे, कारण तिची परिक्रमा करता करता तिच्या अस्तित्वाचा, तिच्या साक्षात्कार असा अनेक लोकांना होतो. आणि म्हणून ह्या नर्मदा मैयेचं महात्म्य सगळ्या अधिक आहे असंही म्हटलेलं आहे. किंवा असं तिचं स्तुती करताना असं म्हटलेलं आहे, धन्यास्ते देशवर्यास्ते. ते देशवासी जे आहेत ते धन्य आहेत. धन्यास्ते देशवर्यास्ते येषु देशेषु नर्मदा. ज्यांच्या देशामध्ये नर्मदा वाहते ते लोकच धन्य आहेत. कारण ते कसे आहेत, ती कशी आहे नर्मदा, नरकांत करी, नरकाचा अंत करणारी आहे. नरकांतरी शश्वत सश्रिता शर्वनिर्मिता. आणि ती शर्व म्हणजे शिवशंकराच्यानी निर्मिलेली अशी ही नर्मदा मैया आहे असंही म्हटलेलं आहे. या नर्मदा मैयेला खरं म्हटलं तर पुष्कळ नावं आहेत. नर्मदा हे नाव तर आपल्याला परिचित आहे. रेवा हे नावही अल्प प्रमाणात परिचित आहे, पण तिला नर्मदा म्हणतात, तिला त्रिकुटा म्हणतात, तिला दक्षिण गंगा म्हटलेलं आहे, तिला महती, तिला सुरसा, कृपा, मंदाकिनी, महार्णवा, विपापा, विपाशा, विमला, करभा, रंजना, वायुवाहिनी अशी अनेक नावं या नर्मदेला आहेत. आणि ह्या नर्मदेवर जे आचार्यांनी स्तोत्र रचलेलं आहे त्याचा प्रसंगही फार मोठा विलक्षण आहे.
प्रसंग केव्हा रचलेलं स्तोत्र आहे त्याचा प्रसंग आधी थोडासा बघूया आणि मग प्रत्यक्ष स्तोत्र खूप बोलण्यासारखं आहे बरं का. नर्मदा बद्दल पुष्कळ बोलण्यासारखं आहे, पण आधी प्रसंग रचलं केव्हा हे स्तोत्र ते थोडंसं जाणून घेऊया. पावसाळ्याचे दिवस होते. आचार्य म्हणजे शंकर हा बालशंकर गोविंद यती महाराजांकडे म्हणजे नर्मदा किनारी एका गुहेमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. तिथे हा अध्ययनासाठी म्हणून हा बालशंकर आला होता. 2 वर्ष त्याचं तिथे अध्ययन झालं आणि एकदा असंच झालं की तो काही कारणासाठी बाहेर गेला होता. त्या गुहेपासून काही अंतरावर बाहेर गेला होता आणि पावसाळ्याचे दिवस होते आणि नर्मदा नदीला इतका पूर आला की ती खळाळच वाहत होती. तिचं पाणी अगदी गढुळलेलं झालं आणि तिचा आता प्रवाह एक एक पायरी वर येत होता. ही गुहा थोडीशी उंचावर होती, तिथे घाट होता, तिथे पायऱ्या होत्या, पण ह्या नर्मदेचा प्रवाह इतका रौद्र स्वरूप त्यांनी धारण केलं की एक एक पायरी वर चढत पाणी चाललेलं होतं. आता बाकीचे शिष्य जे होते, गुरु तर समाधी अवस्थेत गेले ते, त्यांच्या समाधीचं उत्थान अजून झालेलं नव्हतं आणि म्हणून ते सविकल्प समाधीमध्ये असताना हे पाणी वाढतंय आणि मग बाकीच्या शिष्यांना थोडीशी काळजी वाटायला लागली की आता ह्या नर्मदेचा प्रवाह आपल्या गुरुजींना गिळंकृत करणार नाही ना, गुरुजींच्या जीवाला तर काही धोका नाही आहे ना, असं म्हणून सगळ्यांची अगदी चुळबुळ सुरू झाली आणि नेमका हा शंकर तिथे नव्हता. काही वेळातच शंकर तिथे आला आणि ह्या सगळ्या शिष्यांनी त्यांच्यासमोर आपलं गाऱ्हाणं मांडलं किंवा आपली समस्या सांगितली की हो बघा, नर्मदेचा पूर वाढतोय, पाणी वाढतंय आणि आता जवळजवळ ते गुहेपर्यंत येईल का काय अशी आम्हाला भीती वाटते आहे, काहीतरी कराल का. तेव्हा या शंकरनी सांगितलं, या बालशंकरांनी सांगितलं की अरे काळजी करू नका, नर्मदा मैया आपली माता आहे ना, आणि माता कधी पिल्लांचा घात करते का, माता पिल्लांना कधीच गिळंकृत करणार नाही, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका आणि मी आता काय करतोय ते बघा. त्यांनी असं म्हणून शंकरनी आपला कमंडलू त्या गुहेच्या दारापाशी ठेवला आणि खरंच नर्मदेचा प्रवाह वाढतच होता. गढुळलेलं ते रौद्र असं स्वरूप नर्मदेचं होतं. एक एक पायरी ओलांडत ते उंच पाणी चाललेलं होतं आणि त्या कमंडलूपाशी आलं. त्या कमंडलूत तो प्रवाह शिरला आणि तिथून परत फिरला. त्या नर्मदेचा प्रवाह किंवा त्याचं पूर किंवा त्याचा ओघ हळूहळू कमी व्हायला लागला, हळूहळू मंदावायला लागलं आणि पाणी ओसरायला लागलं. हे सगळं करत असताना या बालशंकरांनी तो कमंडलू ठेवला आणि त्या नर्मदेची स्तुती करायला प्रारंभ केला, स्तवन केलं आणि तिला म्हटलंय की अगं माते, तू आम्हाला भिववू नकोस, आम्हाला तुझा धाक दाखवू नकोस, कारण आम्ही तुझ्या चरणकमलांना वंदन करतो आहोत, कारण तू आमची सगळ्यांची माता आहेस. हे म्हणताना हे स्तोत्र रचलेलं आहे आचार्यांनी आणि त्याची सुरुवात काय सुंदर आहे ते थोडंसं आपण बघूया. त्याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि त्या प्रत्येक कडव्यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थही जाणून घेणार आहोत. असं हे विलक्षण भावभक्तिपूर्ण पण थोडं रौद्र स्वरूपात आणि थोडं अनुप्रास साधत असं जे स्तोत्र आहे, ते स्तोत्र कुठल्याही भाविकाला अगदी आकर्षित करणारं असं स्तोत्र आहे, कारण त्याची रचना फार सुंदर आहे. त्याच्यातला भाव अगदी चांगला आहे आणि ही नर्मदेचा जसा प्रवाह खळाळत आहे ना, तसं हे खळाळतं काव्य आहे. काय म्हणतात आचार्य ते बघूया आणि मग बाकीची माहिती पण बघणार आहोत. आचार्य म्हणतायत तिला, त्या नर्मदा मैयेला म्हणतायत, अगं तूच आहेस, केवळ तूच आहेस, त्वदीय. तिला काय म्हटलेलं आहे, तुझेच चरण कमल आहेत, त्यांना मी वंदन करतोय आणि वारंवार तिला विनवणी केलेली आहे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, सबिंदु सिंधु शुष्कलतरंगभंगरंजितं, द्विषत्सु पापजातकारी वारि संयुतं, कृतान्तदूतकालभूत भीतिहारि वर्मदे, त्वदीय पादपङ्कजं नमामि देवी नर्मदे.
तिला इतकी आर्ततेने आळवणी केलेली आहे, विनवणी केलेली आहे, प्रार्थना केलेली आहे, स्तवन केलेलं आहे. अगं तूच, त्वदीय, तूच आहेस. तुझे हे पादपंकज आहेत ना, तुझा हा प्रवाह आहे ना, प्रवाहरूपी जे कमळ आहे त्याला तुझे जे चरण कमळ आहेत, नमामि देवी नर्मदे, त्याला मी वंदन करतो आहे. अशी तू कशी आहेस? आणि फार सुंदर आधीच्या 3 ओळीमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. सबिंदु सिंधु सुस्खलत तरंग भंग रंजितम. काय म्हटलेलं आहे या मैयाला? काय म्हटलेलं आहे? हे देवी नर्मदे, तुझा जो खळाळता प्रवाह आहे ना, त्याच्यातून तुषार उडत आहेत, असे तुषार उडत आहेत. सबिंदु सिंधु सुस्खलम. आणि तू कुठे चालली आहे? सागराच्या दिशेने प्रवाहित होताना तुझ्यामध्ये अनेक उंच सखल तरंगाने तू अतिशय सुंदर दिसतेस. कुठे चालली आहे? सरिता नेहमी सागराच्या ओढीने चाललेली असते. अशीच ही नर्मदा मैया सागराच्या दिशेने जात असताना तिच्यातले उंच सखल असे तरंग आहेत, काही फार उंच आहेत, काही कमी आहेत. अशा तरंगाने तू अतिशय सुंदर दिसते. तुझा प्रवाह फार देखणा दिसतोय. आणि प्रवाह असं करताना द्वेषादी षड्विकारातून उत्पन्न होणाऱ्या सगळ्या पापांचं क्षालन करण्याचं सामर्थ्य तुझ्या जलामध्ये आहे. काय फार वर्णन फार सुंदर केलेलं आहे. तिला म्हटलेलं आहे की आमच्या मनात, माणसाच्या मनात द्वेष, मत्सर, ईर्ष्या, चुरस हे भाव असतातच. हे विकाराने आम्ही युक्त आहोतच. पण केवळ तुझ्या जलाला नुसता स्पर्श केला, तुझ्या जलामध्ये आपले हात बुडवून आपलं तोंडावर जरा क्षालन केलं, पाय बुडवले, पाय धुतले तुझ्या जलात, की हे सगळे विकार निघून जातात. आणि म्हणून तिला म्हटलेले द्विषत्सु, द्वेष करणाऱ्यांच्या मध्ये पाप जात जात कारी वारी संयुतम. हे जे सगळे विकार आहेत, या सगळ्या पापांचं तू क्षालन करून टाकतेस. इतकं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे. आणि तू कुणाकुणाच्या भीतीपासनं हरण करतेस. माणूस म्हटला, जीव म्हटला की त्याला भीती आलीच. कशाची ना कशाची भीती आहेच आहे. पण तुझ्यामध्ये प्रवेश केला की वृद्धत्वाची भीती जाते, कालाची भीती जाते, यमदूताची सुद्धा भीती जाते. आणि ह्या सगळ्यापासनं रक्षण करणारं, आमचं रक्षण करणारी तूच आहेस. आणि म्हणून तिला 3ऱ्या चरणामध्ये म्हटलेलं आहे कृतांत दूत. कृतांत दूत म्हणजे यमदूत. कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय, त्वदीय पाद पंकजन नमामि देवी नर्मदे, असं तिचं वर्णन केलेलं आहे. नर्मदा नदीचीच केवळ परिक्रमा केली जाते. नर्मदेला मैया म्हणून आणि अनेकांना असे साक्षात्कार झालेले आहेत किंवा अनुभव आलेले आहेत. या नर्मदा किनाऱ्यावर ती कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये भेटते, असं तिचं वर्णन केलेलं आहे. नर्मदेची नावं पण आपण पाहिली. अशी नर्मदा किती पुण्यकारक आहे, किती पुण्यकारक आहे. सरितः परितः संती. नद्या तर आमच्या देशामध्ये खूप आहेत, किंवा देशोदेशीच्या नद्या अतिशय पुष्कळ संख्येने आहेत. सरितः परितः संती सतीर्थास्तु सहस्रशः. तीर्थक्षेत्र ज्याच्या किनाऱ्यावर आहेत अशाही नद्या आमच्या देशात पुष्कळ आहेत. सतीर्थास्तु सहस्रशः. पण नतुलाम याती रेवायाः, पण रेवेची तुलना नाहीच आहे. या नर्मदेची तुलना होईल अशी कुठलीच नदी नाही आहे. नतुलम यान्ति रेवाया तश्च मन्ये मुनीश्वराः. सगळे मुनीसुद्धा असं मानतात की नर्मदेसारखी नदी नाही. पुष्कळ नद्या आहेत, पवित्र नद्या आहेत, तीर्थक्षेत्र असणाऱ्या नद्या आहेत, पण नर्मदेची सर कुणालाच येणार नाही, असं अतिशय प्रेमाने त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. कशी आहे नर्मदा बघूया आता. त्वदंबुली नदी नमी दिव्य संप्रदायकम. काय अनुप्रास साधला आहे हो. म्हणता म्हणताच आपण त्याच्यामध्ये रंगून जातो. काय म्हटलेलं आहे? त्वदंबुली नदी नमी दिव्य संप्रदायकम कलौमलौघ भारहारी सर्व तीर्थ नायकम. सगळ्या तीर्थांचं नायक, लीडरशिप यांच्याकडे. सुमच्छ कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे. बघा क्र अक्षरावर केवढा अनुप्रास केला आहे. सुमच्छ कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय, त्वदीय पाद पंकजन नमामि देवी नर्मदे.
काय म्हटलेलं आहे? त्वदंबू लीन. त्वद अंबू, त्वद म्हणजे तुझं, अंबू म्हणजे पाणी, त्याच्यामध्ये लीन म्हणजे त्याच्या आश्रयाने राहणारे जे कोण आहेत, जे दीन आहेत, ते कोण आहेत? मीन दिव्य संप्रदायकम. मीन म्हणजे माशाच्या कुळातले, म्हणजे सगळे जलचर, फक्त मासे नाही, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत. त्यामुळे इथे काय काय? त्वदंबुलीन, तुझ्या आश्रयाने, पाण्याच्या आश्रयाने राहणारे दीन मीन दिव्य संप्रदायकम. सगळ्या जलचरांना, मासे असेल, कासव असेल, मगरी असतील, बाकीच्या काही गोष्टी असतील, सगळ्या प्रकारच्या जलचरांना तू काय करतेस? तुझ्या आश्रयाला ते आले की दिव्य गती त्यांना प्राप्त करून देतेस, अशी तू आहेस. कारण तू कशी आहेस? कलौ मलौघ भार हारी सर्व तीर्थनायकम. कलियुगात, कलियुगच मुळी असं आहे की पापांचा भार वाढतोच आहे, म्हणून तर त्याला कलियुग म्हटले. सत्ययुगात असं नव्हतं, त्रेतायुगात असं नव्हतं, द्वापार युगात असं नव्हतं, पण कलियुगामध्ये पाप फार झाली आहेत आणि ह्या पापांचा भार वाढत चालला आहे. पण तुझ्या आश्रयाला जे कोणी येतील त्यांचा तो पापाचा ओघ जो आहे ना, कलौ मलौघ, मल म्हणजे पाप आहे आणि त्याचा ओघ, या कलौ मलौघ भारहारी, हा भार जो झाला आहे तो सगळा तू नाहीसा करतेस. हारी, हारी म्हणजे हरण करतेस. सर्व तीर्थनायकम, सगळ्यात श्रेष्ठ तीर्थस्थान कुठलं? तर तूच आहेस. सर्व तीर्थनायकम. सुमच्छ कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे. का कोण कोण आहेत तुझ्या आश्रयाने राहणारे? मासे, सुमच्छ, मच्छ म्हणजे मासे, कच्छ म्हणजे कासव, नक्र म्हणजे सुसर, चक्रवाक पक्षी आहेत. चक्रवाक पक्षीसुद्धा पाण्याच्या आश्रयानेच राहतात, पाण्याच्या आसपास राहतात. त्यामुळे मासे असू देत, कासवं असू देत, सुसरी असू देत, मगरी असू देत, चक्रवाक पक्षी असू देत, या सगळ्यांना तू काय देतेस? शर्मदे. काय गोड शब्द वापरला आहे. नर्मदाचा अनुप्रास तर आहेच आहे, पण केवळ अनुप्रास साधण्यासाठी नाही आहे. शर्मदे म्हणजे सुख, शांती, समाधान देणारी तू आहेस. या सगळ्यांना सुमच्छ कच्छ चक्रवाक शर्मदे अशी तू आहेस. त्यामुळे ह्या सगळ्यांना सुखशांती देणारे असे जे तुझे चरणकमल आहेत ना, त्यांना मी वारंवार वंदन करतो. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे असं म्हटलेलं आहे. बघा आता इथे काय म्हटले, आणखीन तिसरं कडवं बघू आणि मग थोडंसं बाकीची माहिती बघणार आहोत आपण. कशी आहे ही नर्मदा? आहे कशी? मैया कशी आहे? तर खळाळती पण आहे आणि गंभीर पण आहे. बघा, अवखळ पण आहे आणि गंभीर पण आहे. काही अंतरापर्यंत उगमापासनं ती पहिल्यांदा अगदी बालिका आहे, मग किशोरी आहे, मग तरुणी आहे, अशा तिच्या प्रवाहाचे स्वभाव आहेत. तिचा प्रवाह बदलत जातो आहे. कशी कशी आहे ती? महागभीर नीरपूर पापधूत भूतलम नमत किंवा ध्वनत नमत समस्त पातकारी दारिताप चाचलम जगल्लये जगल्लये महाभये मृकुंडसूनु हर्म्यदे त्वदीय त्वदीय पाद पंकजन नमामि देवी नर्मदे. तू कशी आहेस? तिचा आवाज कसा आहे? धीर गंभीर आहे. आपल्या धीर गंभीर अशा जलाने भूतलावरच्या सर्व पापांचं तू क्षालन करतेस. आवाजामध्ये सुद्धा सामर्थ्य असतं बरं का. खरं तर आवाजामध्येच सामर्थ्य असतं, म्हणून तर आपण पूजा करताना घंटानाद करतो. घंटानादाने नकारात्मक जी ऊर्जा असते ती दूर जाते, वाईट शक्तींना रोखणारं येते, जसं रामरक्षेत म्हटलेलं आहे ना. त्यामुळे ती कसं आहे, त्या तर्जन दाखवणारी ही कशी रामरक्षा आहे, तसं इथे सुद्धा तेच वर्णन आहे की कशी आहेस? तुझ्या धीर गंभीर जलाच्या आवाजाने भूतलावरच्या सगळ्या पापांचं तू हरण करतेस, क्षालन करतेस, ते धुवून टाकतेस, त्याच्यातला मळ शिल्लकच ठेवत नाहीस. आणि कशी आहेस? नमत समस्त पातकारी. नमत म्हणजे तुला नमन करणारे, तुला वंदन करणारे असे जे भक्तांचे दुःख शोकांचे जे डोंगर आहेत ना, पदाचलम म्हटलेले,
अचल म्हणजे डोंगर, जो हलत नाही, चल नाही आहे तो अचल म्हणजे तो डोंगर. तू काय करतेस, या पापांचे सगळे डोंगर आहेत, दुःख शोक हे सगळे डोंगर तू छिन्न विच्छिन्न करून टाकतेस, तू पार त्याचं छेदन करून टाकतेस, अशी तू आहेस. आणि कशी आहेस, फार सुंदर. तिसरा चरण तर अधिकच सुंदर आहे. जगल्लये महाभये मृकंडुसूनु हर्म्यदे त्वदीय पाद पंकजन नमामि देवी नर्मदे. काय करतेस, जगल्लये, जेव्हा जगाचा लय किंवा ह्या ब्रह्मांडाचा लय होण्याची, जगप्रलयाचं जेव्हा संकट ओढवलं होतं, तेव्हा मार्कंडेय ऋषींना आश्रय देणाऱ्या तुझ्या चरणकमलांना आम्ही वंदन करतो. जगल्लये महाभये, ही सतीसप्तमी वापरली आहे. जेव्हा जगाचा लय होण्याची वेळ आली, महाभय सगळीकडे निर्माण झालं, तेव्हा मृकंडू सूनू, मृकंडूचा सूनू म्हणजे मुलगा म्हणजे मार्कंडेय ऋषी, यांना हर्म्य दे. हर्म्य म्हणजे शरणागत ते आले होते आणि त्यांना आश्रय देणारी अशी तू आहेस. अशा तुझ्या त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. एक एक चरण असा आहे की तो गुंगवून टाकतो. तुमचं ते मुखोद्गतच होतं. आचार्यांच्या स्तोत्राची हेच तर वैशिष्ट्य आहे की त्याला एक गेयता आहे. वेगळी चाल लावायला सुद्धा नको, आणि कुठलीही चाल लावली तरी ते छानच असणार आहे, अशी ही नर्मदाष्टकाची महती आहे. या नर्मदाष्टकाचा जो मार्ग आहे ना, परिक्रमेचा जो मार्ग आहे, फार मोठा मार्ग आहे. पुष्कळ लोक म्हणजे जवळजवळ 4-5 महिन्यामध्ये ही परिक्रमा करायची. अर्थात त्याचे नियम वेगळे, त्याचं व्रत येते. ती नुसती काही हौसेनी करण्याचं पर्यटन नाही आहे, ती परिक्रमा, त्याचे काही नियम आहेत की नर्मदे म्हणजे काय काय करायचं. रोज तिची आरती करायची, रोज आपल्याबरोबर एक पाण्याची बाटली सतत पाहिजे. हा संपूर्ण परिक्रमेच्या मार्गावर हे पाहिजे. हा परिक्रमेचा मार्ग पण फार विलक्षण आहे. कधी जंगलातनं आहे, कधी डोंगरावरनं आहे, कधी काट्याकुट्यातनं आहे, कधी सुपीक प्रदेशातनं आहे. हा एवढा मार्ग म्हणजे आपल्या पायी चालणं हे सुद्धा सोपी गोष्ट नाही आहे. या परिक्रमेच्या मार्गावर 5 मोठे जलप्रपात आहेत, धबधबे आहेत, मोठे धबधबे आहेत. जवळजवळ 25 असे पक्के घाट आहेत. महेश्वर लागतं ना, या परिक्रमेच्या मार्गावर महेश्वर आहे. तिथे तर अहल्याबाई होळकरांनी अतिशय मोठाले घाट बांधलेले, आणि अनेक पुढेसुद्धा अनेक ठिकाणी असे घाट आहेत. ओंकारेश्वर आणि ममलेश्वर ही ज्योतिर्लिंग ह्याच मार्गावर आहेत. काय पवित्रता असेल हो. सगळं पॉझिटिव्ह गोष्टी, सगळ्या चांगल्या गोष्टी, सगळ्या पवित्र मंगल गोष्टी ह्या मार्गावर आहेत. आणि ह्या मार्गावर परिक्रमा करणाऱ्यांचं स्वागत किंवा त्यांचा पाहुणचार, त्यांचं आदरातिथ्य अगदी साधे साधे लोकसुद्धा मनापासून करतात. कारण त्यांची अशी श्रद्धा आहे की ह्यांच्या रूपाने, परिक्रमावासी म्हणतात त्यांना, परिक्रमावासी लोकांच्या रूपाने साक्षात मैयाच आपल्या घरी आली आहे. मग तिला भोजन देतील, चहा देतील, नाश्ता देतील, काही ना काहीतरी तिची सेवा करावी. अगदी गरीबातलं गरीब असेल तरीसुद्धा हे सेवा करणारे लोक आहेत. अशी अनेक गोष्टी याच्यात आहेत. आणखीन आणि शंकराची मंदिरं तर पुष्कळच आहेत. म्हणजे नर्मदा आणि शिवशंकरांचं एक वेगळं नातं आहे. मेकलकन्या असंही तिला म्हटलेलं आहे. असे सिद्धेश्वर आहे, शूलपाणीश्वर आहे, अशी असंख्य शिवमंदिरं आहेत या सगळ्या मार्गावर. किंवा शिवमंदिरं तरी कशाला, इथे असं म्हटलं जातं, या परिक्रमा मार्गावरच्या लोकांची अशी श्रद्धा आहे, यहाँ हर कंकर शिवशंकर है. साधा दगड, त्या मार्गावरचा एखादा दगड आहे तो सुद्धा साक्षात शिवशंकर आहे. त्याची जरी श्रद्धेने पूजा केली तरी शंकर भगवानचीच पूजा केल्यासारखं होतं, असंही म्हटलेलं आहे. अशी ही नर्मदा परिक्रमा आणि असं हे नर्मदाष्टकम. आपली 3 कडवी झाली, 3 श्लोक आपण बघितले आहेत. आता काय म्हणतात बघा आचार्य, प्रत्येक कडव्यानुसार ते आपल्याला वर 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 त्या नर्मदा मैयाच्या प्रवाहामध्ये नेत आहेत. ते आता काय म्हणतात बघा. आपण ते म्हणताना आपणही म्हणूया, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आचार्य म्हणतात, गतं तदैव मे भयं त्वदंबु वीक्षितं यदा. माझं भयच नाहीसं झालं. गतं तदैव मे भयं त्वदंबु वीक्षितं यदा
मृकंडसूनु शौनकासुरारी सेवितं सदा पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःखवर्मदे त्वदीय पादपंकजं नमामि देवी नर्मदे. काय म्हटलेलं आहे? माणूस जन्माला आल्यापासनं भय त्याला चिकटलेलंच आहे. जन्मलेलं बाळसुद्धा दचकतं ना, अगदी तान्हं बाळसुद्धा दचकतं. मोठं झालं म्हणून भय कमी होत नाही, उलट वाढतच जातं. अनेक गोष्टींचं भय आहे आम्हाला, पण एकदा का या नर्मदा मैयाचं दर्शन घेतलं ना की भीतीच नाहीशी होते. अद्वैताचा अनुभव येतो आणि द्वितीयात्वयी भयम असते. जिथे दुसरं कोणीच नाही आहे तिथे भय नाहीसंच होतं. आणि म्हणून आचार्य म्हणतायत गतं त्वदैव मे भयम. केव्हा? तदा एव, तेव्हाच माझं भय नाहीसं झालं, पूर्ण गेलं. केव्हा? त्वदंबु वीक्षितं यदा. यदा आणि तदा जोडी आली आहे. केव्हा माझं भय नाहीसं झालं? त्वदंबु, अंबू म्हणजे पाणी, तुझं पाणी, वीक्षितम जेव्हा पाहिलं ना, त्या मैयाचं दर्शन झालं ना, तेव्हाच माझं भय पूर्ण नाहीसं झालं. मी निर्भय झालो, मी अभय झालो. आणि अभय होणं ही फार मोठी उपलब्धी आहे. अभयम सत्व संशुद्धीर असं गीतेच्या दैवी गुणसंपदेमध्ये म्हटलेलं आहे. आता आचार्य म्हणतात की नर्मदेच्या केवळ दर्शनाने, केवळ नुसतं तिच्याकडे पाहिलं आणि माझं सगळं भय नाहीसं झालं. का? कारण मार्कंडेय, शौनक हे जे ऋषी आहेत ना, तसेच सगळे देवदेवता आहेत, तिची नित्य सेवा करण्यामध्ये अगदी मग्न झालेले आहेत. आता एवढे सगळे आपल्याबरोबर असताना भीती कशाची? कोण कोण आहेत? मार्कंडेय ऋषी आहेत, ज्यांनी मृत्यूवर सुद्धा विजय मिळवलेला आहे. शौनक ऋषी आहेत. बरं, देवदेवता आहेत. मृकंडू सूनु, सूनु मगाशी आपण पाहिलं, मृकंडूचा सूनु म्हणजे मार्कंडेय. शौनक ऋषी आहेत. सुरारी सेवितं सदा, देवता आहेत, देवदेवता आहेत, ज्यांनी सेवितं सदा, जिची सदैव सेवा केलेली आहे, आराधना केलेली आहे. असे सगळे असताना पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःखवर्मदे. मग आता हे सगळं झाल्यानंतर मला कुठली मुख्य भीती होती? पुनर्भवाब्धि, पुन्हा जन्माला येण्याचं एक दुःख आहे, एक भय आहे, ते गेलंच. पण इथे मला खात्रीच पटली, इथे मला विश्वास मिळाला, इथे माझी श्रद्धा दृढ झाली की आता पुन्हा जन्म नाही आहे, आता मोक्ष आहे तो इथेच आहे. त्यामुळे असं जेव्हा वाटलं, जन्ममृत्यूयुक्त संसार दुःखापासून भक्तांचं रक्षण करणारी अशी तू आहेस. भक्तांना संसार दुःखही नाही, पुनर्जन्माचं दुःख नाही आहे, सगळ्या दुःखापासून तू मुक्त करणारी आहे, तू त्याच्यापासून अलिप्त करणारी अशी तू आहेस. आणि म्हणून तुझ्या पदकमलांना मी नित्य वंदन करतो असं आचार्य म्हणतात. बघा आता काय काय वर्णन केलेत आपण. बघा 4 कडवी झाली आहेत आपली, आणि त्याच्यामध्ये काय काय सांगितले की तुझे तुषार कसे आहेत, तुझ्या आश्रयाला कोण राहतं, नक्रचक्र, मच्छ, कच्छ, नक्रचक्र, चक्रवाक शर्मदे. किंवा मग बाकीचंही त्याच्याबद्दल सांगितलं आहे, कुठल्या ऋषींनी तिथे आश्रय घेतलेला आहे, किंवा भक्तांच्या दुःख शोकांचे डोंगर कसे तू नाहीसे करतेस, माझ्या मनातली भीती कशी तू पूर्ण घालवून टाकलीस, अशी तू नर्मदा मैया आहेस आणि तुला मी वारंवार वंदन करतो असं आचार्य म्हणतात. आता काय म्हणतात बघा पुढे. आता लेव्हल वाढत चालली आहे बरं का. आता पातळी आणखीन वाढत चालली आहे या भक्तिभावाची, या श्रद्धेची, या नर्मदा मैयावरच्या प्रेमाची पातळी वाढत चालली. आता काय म्हणतात? अलक्ष लक्ष किन्नराम रासुरादिपूजितम. अलक्ष लक्ष किन्नराम रासुरादिपूजितम सुलक्ष नीर तीर धीर पक्षी लक्ष कूजितम वसिष्ठ शिष्ट पिप्पलादि कर्दमादि शर्मदे त्वदीय पाद पंकजन नमामि देवी नर्मदे. काय म्हटलेलं आहे? हे देवी नर्मदे, अलक्ष्य, आता इथे पहिला शब्द आहे ना, अलक्ष्य, क्षला य आणि नंतर लक्ष, साधा लक्ष. अलक्ष्य म्हणजे अव्यक्त, अदृश्य. ही नर्मदा मैया दिसते आम्हाला डोळ्यांनी, पण इथे अदृश्य रूपाने लक्षावधी गंधर्व आहेत, यक्ष आहेत, किन्नर आहेत, दिसत नाही आहे. कारण नर्मदा मैया ही तपोभूमी आहे. अनेक ऋषींनी इथे तपश्चर्या केलेली आहे.
आणि त्या तपश्चर्येचं बळ त्या नर्मदेला मिळालेलं आहे, त्याचं पावित्र्य मिळालेलं आहे. आणि नर्मदेच्या जलामुळे हे सगळे तपस्वी त्याच्यातनं मुक्त झालेत. ते तिथे आहेत, पण कसे? अदृश्य स्वरूपात आहेत, देहधारी नाही आहेत. आपल्यासारखा देह त्यांना नाही आहेत, पण ते अदृश्य रूपात आहेत. आणि म्हणून त्यांना म्हटलेलं आहे अलक्ष्य, क्षलय. आणि किती आहेत ते? लक्ष, लक्षावधी आहेत. अलक्ष्य लक्ष किन्नरा मरासुरादी. कसे आहेत ते? किन्नर आहेत, अमर आहेत, सुर आहेत, असे पूजितम, अशा सगळ्यांना ह्या सगळ्यांकडनं ह्या नर्मदा मातेचं पूजन केलेलं आहे. आधी ती पवित्रच आहेत, आधी ती शिवशंकरांमधनं निर्माण झालेली अशी ही नर्मदा आहे. आणि मग ह्या सगळ्या देवांनी, यक्षांनी, गंधर्वांनी, किन्नरांनी जिची पूजा केली आहे, त्या पूजेमुळे तिचं महात्म्य आणखीन वाढलेलं आहे. बरं, ती कशी आहे? सुलक्ष नीर तीर धीर पक्षी लक्ष कूजितम. सुलक्ष कसे आहेत तिचे किनारे? कसे आहेत? नीर तीर, तीर म्हणजे किनारा, आपल्याला माहिती आहे. तिचे किनारे लक्षावधी पक्षी. आणि बघा, नुसतेच ऋषी मुनी देव गंधर्व हे नाहीत, तर तिच्या किनाऱ्यावर निर्भयपणाने लक्षावधी पक्ष्यांचं पूजन चाललेलं आहे. आणि जिथे पक्ष्यांचं पूजन असतं तिथे देवांची वस्ती असतेच मुळी. हिच्या किनाऱ्यावर अनेक प्रकारची झाडं आहेत, म्हणजे वनस्पतीचं वैविध्यसुद्धा आहेत. आणि त्यामुळे साहजिकच पक्ष्यांची विविधतासुद्धा तिच्यामध्ये आहे. चक्रवाक आहेत, कोकिळ आहेत, अगदी मोरसुद्धा आहेत, पोपट आहेत, असे अनेक पक्षी आहेत. आणि म्हणून म्हटलेलं आहे सुलक्ष नीर तीर धीर पक्षी लक्ष कूजितम. किती पक्षी आहेत? 2, 4, 10, 20, 100 नाही, लक्षावधी पक्ष्यांचं जिथे पूजन चाललेलं आहे. आणि कसं पूजन आहे? निर्भयपणाने. त्यांना भीती नाही आहे. जशी आचार्य म्हणतात ना, माझी भीती गेली, तशी या पक्षी अगदी निर्भयपणे, कारण ही माऊली आहे, ही मैया आहे, ही माता आहे. आणि मातेच्या अंगाखांद्यावर जितकं निर्भयपणाने वावरावं तसे हे पक्षी पूजन करतायत. आणि ते सगळं नादमय झाले. आणि त्या नादमय त्या नर्मदा मैयाच्या प्रवाहाचा खळाळ आणि या पक्ष्यांचं पूजन यांचं असं काही मिश्रण झालेलं आहे की फार एक सुंदर नादमयता अनुभवायला येते. कोण कोण ऋषींनी इथे तपश्चर्या केलेली आहे? वसिष्ठ, शिष्ट, पिप्पलादी, कर्दमादी शर्मदे. वसिष्ठ आहेत, पिप्पलाद आहेत, तसेच कर्दम आहेत. शिष्ट म्हणजे इतर आणखीन काही ऋषी आहेत. ही 4-5 नावं घेतली एवढेच नाही आहेत, अनेक ऋषी आहेत ज्यांची नावं माहिती पण नसतील. पण ह्याच्या जोडीला सगळ्या ऋषींनी इथे तपश्चर्या केल्यामुळे या तपोभूमीला एक वेगळंच मांगल्य प्राप्त झालेलं आहे. आणि अशा ऋषींनासुद्धा जिथे शांती सौख्य मिळालं. आणि म्हणून तिला म्हटलेलं आहे, नर्मदा तर ती आहेच आहे, पण तिला इथे म्हटलेलं आहे शर्मदा. शर्म म्हणजे शांती देणारी अशी शर्मदा आहे. आणि सगळ्या ऋषींना जिने शांती दिली आहे तिच्या चरणकमलांना मी वंदन करतो. आणि म्हणून म्हटलं आहे त्वदीय त्वदीय पाद पंकजन नमामि देवी नर्मदे. काय वंडरफुल सुंदरच वर्णन केलेलं आहे त्याच्यात. काय म्हणतात आचार्य पुढे 6व्या कडव्यामध्ये? सनत कुमार नाचिकेत कश्यपात्री षटपदै. कोण कोण आता नावं सांगतात, जसं आता वसिष्ठ, शिष्ट, पिप्पलाद, कर्दम सांगितलं. आता कोण कोण सांगतायत? सनत कुमार नाचिकेत कश्यपात्री षटपदैर धृतं स्वकीय मानसेषु नारदादिर षटपदैः रवींदुरंति देव देव राजकर्म शर्मदे त्वदीय 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 पाद पंकजन नमामि देवी नर्मदे. काय म्हटलेलं बघा. आता प्रत्येक नुसते लिस्टने केलेली, नुसती यादी आचार्यांनी केलेली नाही आहे. या प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे. नुसतं सनतकुमार, नाचिकेत, कश्यप वगैरे ऋषी असं नाही सांगितलं. प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे. आणि एक नाव घेतलं की त्याला म्हटलेलं आहे लक्षणा, उपलक्षणा. उपलक्षणा म्हणजे ह्या टाईपचे, ह्या प्रकाराचे सगळे ऋषी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. सनतकुमार कसे आहेत? सनतकुमार अतिशय महान आणि ज्ञानी आहेत. आपल्याला माहिती आहे 4 सनतकुमार कोण आहेत? सनतकुमार, सनातन, सनंदन असे जे 4 आहेत ते 5 वर्षाचेच आहेत, बाल स्वरूपात आहेत.
पण ते अतिशय ज्ञानी आहेत, महान आहेत. सनतकुमारांसारखे जे जे कोणी ज्ञानी असतील त्यांनी इथे तपश्चर्या केलेली आहे. आणि कोणी केलेले नाचिकेत, नचिकेतासारखा विरक्त. आपण पाहिलं आहे कठोपनिषदामध्ये नचिकेत आणि यमाचा संवादसुद्धा आपण पाहिलेला आहे, आठवत असेल. पण नचिकेत कसा आहे, बालवयाचा आहे, 9-10 वर्षाचा मुलगा आहे, पण इतका विरक्त की यमराजसुद्धा अचंबित होतात. इतकी विरक्ती या नचिकेताकडे. असे विरक्त ऋषीमुनी तर इथे पुष्कळच होऊन गेले. म्हणजे सनतकुमारांसारखे ज्ञानी येऊन गेले, नचिकेतासारखे विरक्त झाले, कश्यपांसारखा मुनिश्रेष्ठ आहे. कश्यप ऋषी हे श्रेष्ठ मुनी आहेत, त्यामुळे तसे मुनिश्रेष्ठ आहेत. आणि अत्रींसारखे जगमित्रसुद्धा आहेत. अत्री आणि सर्वांशी मैत्री असं म्हटलं जातं ना, अत्रींसारखे जगमित्र आहेत. आणि म्हणून त्याला एक फार सुंदर वेगळी उपमा दिली आहे, षटपद. भुंगे जसे सर्वत्र संचार करतात, तसे नारद मुनींसारखे सर्वसंचारी, विश्वसंचारी, त्रिभुवन विहारी असे नारद मुनींसारखे सुद्धा अनेक ऋषी इथे येऊन गेलेले आहेत. आणि त्यांना नर्मदे माते तू काय करतेस, त्यांना आपल्या मानस सरोवराकडे आकर्षित करते. बघा, मानस सरोवर जे हिमालयात आहे तिथे राजहंस येतात असं म्हटलेलं आहे. राजहंस पक्षीसुद्धा त्या मानस सरोवरावर येतात. इथे ही नर्मदा मैया आपल्या मानस सरोवराकडे, 2 अर्थ आहेत, ते मानस सरोवर तर आहेच आहे, पण मनरूपी सरोवराकडे या सगळ्यांना आकर्षित करते. जसा फुलांकडे भुंगे आकर्षित होतात, तसे हे सगळे ऋषी मुनी या मैयेकडे आकर्षित होत आहेत, या मातेकडे आकर्षित होत आहेत. कारण ती करून घेते तसं. आकर्षित करणारी आहेस, धृतम स्वकीय मानसेषु, धारण केलेलं आहेस तू सगळ्यांना. नारदादी षटपदैही, षटपद म्हणजे भुंगा, पण इथे नारदांना षटपद म्हटलं. सर्व संचारी आहेत, पण सगळे संचारी असले तरी फुलांकडे जसा भुंगा आकर्षित होतो, तसे हे मुनी, श्रेष्ठ ज्ञानी, विरक्त, महामुनी हे सगळे त्या नर्मदा मैयाकडे आकर्षित होतात. आणि कोण आहेत, रवींदुरंत देव देवराज कर्म शर्मदे. रवींदू, रवी आणि इंदू. रवी म्हणजे सूर्य आणि इंदू म्हणजे चंद्र. चंद्र सूर्यसुद्धा याच्याकडे आकर्षित होतात. रवींदू. आणि कोण आहे, रंतीदेव, भूपती आहे, भूपाल आहे, नृपश्रेष्ठ असा रंतीदेवसुद्धा आकर्षित झाला. देवराजा हो, राजा तर जाऊ दे, देवांचा राजासुद्धा इकडे आकर्षित होतो. आणि मग या सगळ्यांना तू आश्रय दिलेलास. कुणाकुणाला, रवींदुरंती देव देवराज कर्म शर्मदे, या सगळ्यांना आश्रय देणारी तूच मैया आहेस. आणि म्हणून तुझ्या चरणकमलांना मी पुन्हा पुन्हा वंदन करत आहे. बघा किती आचार्यांनी त्याच्यामध्ये भक्तिभाव ओतलेला आहे. म्हणजे वाङ्मयीन सौंदर्य तर आहेच आहे, पण भावसौंदर्य किती, भावविभोर होऊन हे स्तवन रचलेलं आहे. अशी ही नर्मदा काय आहे, हिची परिक्रमा करताना तर अनेकांना वेगवेगळे अनुभव येतात. पुष्कळ, म्हणजे कोणाला अश्वत्थामा दिसतो, कुणाला कुमारिकेच्या किंवा एखाद्या लहान मुलीच्या स्वरूपात साक्षात नर्मदा दर्शन देते. हा जो प्रवास आहे ना, फार मोठा आहे, फार मोठा आहे. पण ह्याच्या तीरावरची जी गावं आहेत किंवा जी शहरं आहेत ती पण फार मोठी आहेत. आणि त्यांना ह्या नर्मदा मैयाने इतकं पवित्र करून टाकलं आहे. म्हणजे अगदी मिठी तलाई असेल, भडोच असेल, गरुडेश्वर असेल, नारेश्वर असेल, कोटेश्वर आहे, मांडवगड आहे किंवा मंडलेश्वर आहे, नेमावर ही तर नाभी समजली जाते, मैयेची नाभी आहे ती. नेमावर आहे, मेळघाट आहे, भेडाघाट आहे, ग्वारी घाट आहे, सहस्रधारा आहे. काय बोलावं तेवढं कमी आहे. किती गावं आहेत आणि ह्या गावांना या मैयेमुळे एक पावित्र्य प्राप्त झाले. देवरा आहे, ज्वालेश्वर आहे आणि शेवटी आहे माईका बगीचा. अशा सगळ्या गावांना भेटी देत देत जेव्हा परिक्रमावासी जातात तेव्हा प्रत्येक गावामध्ये त्यांचं आदरातिथ्य केलं जातं असंही म्हटलेलं आहे. अशी ही नर्मदा मैया. आता तिचं 6 कडवी झालीत आपली, अजून 7, 8 आणि 9 बघणार. 7, 8मध्ये तिचं स्तवन संपते आणि 9व्या कडव्यामध्ये फलश्रुती सांगितलेली. काय म्हणतात आचार्य, अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधम. लक्ष शब्द 4 वेळेला आलेला आहे, पण सगळीकडे अर्थ सारखा नाही आहे.
अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधम. म्हणजे काय आहे? अलक्ष म्हणजे लक्ष नसताना, म्हणजे न कळत. काही पापं आपल्याकडनं कळून घडतात आणि काही न कळत घडतात. अलक्ष लक्ष दोन्ही सांगितलेले आहे. काय आहे आणि किती पापं घडतात? लक्ष पापं तरी लक्षावधी घडतात, काही कळत घडतात, काही न कळत घडतात. मग आता लक्ष सार सायुधम, या पापांचा नाश करण्यासाठी तू काय करतेस? आयुधम, शस्त्रसज्ज होतेस. तू शस्त्रसिद्ध आहेस आणि मग तू काय करतेस? पापनाश करूनच टाकते. शस्त्रांनी सगळ्यांचा पापनाश करून टाकते. ततस्तु जीव जंतु तंतु मुक्ती भुक्तिदायक. अहो माणसांचं तर जाऊच दे, तुझ्या किनाऱ्यावरच्या, तुझ्या तीरावरच्या जीवजंतूंच्या सुद्धा पापाचं नाश करून टाकतेस तू. अशी तू आहेस. सगळ्या जीवांना आणि काय देतेस? पापनाश करून तसंच ठेवत नाही आहेस, तर त्यांना भोग पण देतेस आणि मोक्ष पण देतेस. भुक्तिमुक्तिप्रदायकम. भुक्ती म्हणजे इहलोकातले भोग देतेस आणि मुक्ती म्हणजे पारलौकिक भोग देणारी सुद्धा तूच आहेस. अशी भोग आणि मोक्ष देणारी आहेस. आणि काय करतेस? विरिंची विष्णू शंकर स्वकीय धाम वरमध्ये. तिघांचं वर्णन आहे. विरिंची म्हणजे ब्रह्मदेव आहे, विष्णू म्हणजे विष्णू आहे, आणि शंकर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं, म्हणजे हे जे तिन्ही लोक आहेत ना, ब्रह्मलोक आहे, वैकुंठ लोक आहे आणि शिवलोक आहे, यांना स्वतःच्या प्रवाहात सामावून घेतेस. म्हणजे थोडक्यात असं आहे की नर्मदेचं दर्शन झालं, नर्मदेचं स्नान झालं, नर्मदेचा स्वर ऐकला की हे त्रिभुवनाचं भाग्य आपल्याला लाभतं किंवा तिथे वास केल्यासारखा एक त्याचा अनुभव घेता येतो. विरिंची विष्णू शंकर स्वकीय धाम वरमध्ये त्वदीय त्वदीय पाद पंकजन नमामि देवी नर्मदे. बरं, आता हे तर झालं जीवजंतूंचं, माणसांचं, ऋषींचं, देवांचं, हे सगळं वर्णन झालं. पण जे कोणी मृत झालेत, जे कोणी मृत आहेत, या जगात नाही आहेत, देह सोडून गेले, त्यांचं काय अवस्था होते तेही सांगितलं आहे. तेही इथे सांगतात. अहो मृतम स्वनम श्रुतम महेश केश जातटे किरात सून वाडवेषु पंडिते शठे नटे दुरंत पाप तापहारी सर्व जंतु शर्मदे त्वदीय त्वदीय पाद पंकजन नमामि देवी नर्मदे. अहो मृतम, जे मृत्यू पावलेले आहेत. कसे? स्वनम श्रुतम. स्वन फार सुंदर शब्द आहे बरं का, फारसा वापरात नाही आहे. स्वन म्हणजे आवाज, याच्यावरनंच, ह्या स्वनवरनंच सॉनिक हा शब्द आलेला आहे. इंग्लिशमधला सॉनिक कंट्रोल म्हणतात ना, स्वन ह्याच्यापासून सॉनिक हा शब्द आलेला आहे. हा जो आवाज ऐकला आहे कसा? अहो मृतम स्वनम श्रुतम महेश केश जात तटे. शिवशंकराच्या जटांमधून जन्माला आलेली ही नर्मदा मैया तुझ्या त्या प्रवाहाच्या खळखळाटाचा आवाज नुसता ऐकत, ज्यांना कुणाला मृत्यू आला आहे, ज्यांना कुणाला हा आवाज ऐकत, तोंडाने काही म्हटलेलं नाही, पण हा आवाज कानावर पडत पडत ज्यांना मृत्यू आला आहे, म्हणजे ज्यांना काही अकाली मृत्यू आला असेल किंवा त्या परिसरातनं चालताना मृत्यू आला असेल, त्यांना काय आहे, त्यांचं मरणसुद्धा अतिशय भाग्यप्रद आहे. कारण कसं आहे, त्या प्रवाहाच्या किनाऱ्यावर तो पुष्कळ लोक राहतात ना, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत. आणि फक्त पुण्यवानांनाही देत नाही मोक्ष, ही सगळ्यांना, जो कोणी तिच्या किनाऱ्यावर येईल, तो मग कोणीही असो, त्या शूलपाणीश्वराच्या जंगलात राहणारे, अरण्यात राहणारे भिल्ल असो, किरात असो, सूत असो, चांगले ब्राह्मण असो, वेदसंपन्न पंडित असो, लबाड लोक असो किंवा नट असो, नाटकी प्रकारचे लोक असो, कोणालाही ही लगेच मोक्ष देते, मुक्ती देते. आणि म्हणून इथे म्हटले दुरंत, ज्यांच्या पापाला अंत नाही, दुरअंत, ज्यांच्या पापाला अंत नाही, अशांच्या पापाचा तापसुद्धा ही नाहीशी करते. दुरंत पाप तापहारी अशी ती आहे. कशी आहे? सर्व जंतु शर्मदे. त्याच्या आधी म्हटलेले किरात, सूनु, वाडवेषु,
पंडिते शठे नटे. किरात म्हणजे भिल्ल आहेत, सूनू म्हणजे सूत आहेत, किरात सूत वाडवेषु. सूत आहे, सुनू नाही आहे, सूत आहे. अशा सगळ्यांना, अगदी सगळ्यांना, कुठलाही जाती धर्म पंथ संप्रदाय कोणीही असो, नर्मदा किनाऱ्यावर आला की त्याची पापं नाहीशी होणारच. अशी सगळ्यांची पापं नष्ट करून तू सगळ्या जीवजंतूंना आश्रय देतेस. कुणीही असो, अगदी किडा मुंगी असो, सर्वांना आश्रय देणारी अशी सर्वजन तुषर्मदे त्वदीय पाद पंकजन नमामि देवी नर्मदे, असं तिचं वर्णन केलेलं आहे. बघा काय 8 कडव्यामध्ये किती विलक्षण तिचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. आणि आता शेवटी फलश्रुती सांगतायत आचार्य की हा नर्मदेचं हे स्तवन आहे, हे जे अष्टक आहे, हे नित्य स्मरणात असेल, नित्य पठणात असेल तर काय काय प्राप्त होणार आहे बघूया. इदंतु नर्मदाष्टकम त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरंतरम न यान्ति दुर्गतीम कदा. कधीच त्यांना दुर्गती प्राप्त होणार नाही जे ह्याचं नित्य पठण करतील. आणि काय म्हटलेलं आहे, सुलभ्य देव दुर्लभम महेशधाम गौरवम पुनर्भवा नरान वै विलोकयन्ति रौरवम. काय म्हटलेलं आहे, इदंतु नर्मदाष्टकम, हे जे पवित्र नर्मदाष्टक आहे ना, आज आता आपण 8 कडवी पाहिली, ते त्रिकालमेव ये नरा, त्रिकाल पठण करायचे. त्रिकाल संध्या असते ना, सकाळ दुपार संध्याकाळ, त्रिकाल पठण जे निरंतर करतील त्यांना कधीही दुर्गती प्राप्त होणार नाही, त्यांना कधी अधोगती मिळणार नाही, ते कधी नरकामध्ये जाणार नाहीत. इतकं अभिवचन दिलं, इतका विश्वास दिला आपल्याला, ते कधीच त्या दुर्गतीला जाणार नाही. मग त्यांना काय प्राप्त होईल, सुलभ्य देव दुर्लभम, देवांनासुद्धा जे दुर्लभ आहे असा जो शिवलोक आहे, सुलभ्य देव दुर्लभम महेश धाम गौरव, महेशाचं जे धाम आहे म्हणजे शिवलोक आहे, त्या शिवलोकाची त्यांना प्राप्ती होईल. त्यांना पुन्हा पुन्हा त्या गर्भवासाचं दुःख भोगावं लागणार नाही. पुनर्भवा नरा नवई, पुन्हा जन्म मृत्यूचं, पुनरपि जननम पुनरपि मरणम, ह्याच्यात त्यांना अडकावं लागणारच नाही, गर्भवासाचं दुःख भोगावं लागणार नाही. आणखीन एक सांगितलं आहे, रौरव हा महाभयंकर नरक आहे, तो कधीच त्यांना बघावासुद्धा लागणार नाही. नवई विलोकयन्ति रौरवम, तो रौरवासारखा महानरकसुद्धा त्यांच्या वाट्याला कधीच येणार नाही. असं हे नर्मदेचं महात्म्य आहे, असं हे नर्मदाष्टकाचं महात्म्य आहे, असं हे आचार्यांचं महात्म्य आहे. आणि हे नर्मदाष्टक सहजपणाने मुखोद्गत होईल, कारण त्याच्यामध्ये एक नादमयता आहे, त्याच्यामध्ये एक ताल आहे, त्याच्यामध्ये एक सुंदर असा नाद आहे आणि अनुप्रास आहे आणि अर्थ तर फारच विलक्षण आहे आणि एक दिलास आहे, एक विश्वास आहे, एक श्रद्धा त्याच्यातनं आपल्याला दृढ होत जाते. असं हे नर्मदाष्टकम आचार्याने कुठल्या प्रसंगी रचलेलं आहे. पण आजही जे कोणी परिक्रमा करतात ते रोज संध्याकाळी नर्मदेची आरती तर करतातच, पण हे नर्मदाष्टकम रोज म्हणण्यात येतं. चाली वेगळ्या असतील, म्हणण्याची पद्धत वेगळी असेल, वाद्यवृंद वेगळा असेल, पण प्रत्येकाने जेव्हा हे नर्मदा स्तोत्र म्हटलं जातं तेव्हा एक विश्वास, एक प्रेम, एक भक्तिभाव मनामध्ये नित्य जागत राहतो. असं हे नर्मदाष्टकाचं महत्त्व आपण आज पाहिलं. त्यामुळे प्रत्येक परिक्रमावासी असू दे किंवा नेहमी पर्यटनासाठी गेला असू दे, पण नर्मदेला गेल्यानंतर त्या नर्मदेचं सतत ध्यान, सतत तिचं प्रेम, तिचा तो खळाळ ऐकू येतो कानावर. अशी ही अतिशय प्रभावशाली अशी ही नदी आहे, भारतातली अतिशय प्रसिद्ध. मोठी नाही आहे, गंगा यमुना सरस्वती या मोठ्या नद्या आहेत. नर्मदा त्या मानाने तिचं वेग किंवा त्याची लांबी कमी असेल, पण अतिशय जनसामान्यांच्या मनाला व्यापून राहणारी, त्या भक्तिभावाने तिला समर्पण भाव अर्पण करणारे असे अनेक लोक आहेत. अशा नर्मदाष्टकाचा आपण आज अगदी अल्प प्रमाणात परिचय करून घेतला. आज इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. सबिंदु सिंधु सुस्खलत्तरंगभंगरंजितम्
द्विषत्सु पापजातजातकारि वारि संयुतम् कृतान्तदूतकालभूतभीतिहारि वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदम्बुलीनलीनमीनदिव्यसम्प्रदायकम् कलौमलौघभारहारि सर्वतीर्थनायकम् सुमच्छकच्छनक्रचक्रवाकचक्रशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे महागभीरनीरपूरपापदूतभूतलम् ध्वनत्समस्तपातकारिदारितापदाचलम् जगल्लये महाभये नृकण्डुसूनुहर्म्यदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे गतं तदैव मे भयं त्वदम्बुवीक्षितं यदा नृकण्डुसूनशौनकासुरारिसेवितं सदा पुनर्भवाब्धिजन्मजं भवाब्धिदुःखवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे अलक्ष्यलक्ष्यकिन्नरमरासुरादिपूजितम् सुलक्षणीरतीरधीर पक्षिलक्ष्यपूजितम् वसिष्ठशिष्टपिप्पलादिकर्दमादिशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे सनत्कुमारनाचिकेतकश्यपाद्रिषट्पदैः धृतं स्वकीयमानसेषु नारदादिषट्पदैः रवीन्दुरन्ति देवदेवराजकर्म शर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे अलक्ष्यलक्ष्यलक्ष्यपापलक्ष्यसार सायुधम् ततस्तु जीवजन्तुतन्तुभुक्तिमुक्तिदायकम् विरिञ्चि विष्णुशङ्करस्वकीयधाम वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे अहो धृतं स्वनं श्रुतं महेशकेशजातटे किरातसूतबाणवेषु पाण्डिते शठे नटे दुरन्तपापदापहारि सर्वजन्तुशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा सुलभ्यदेहदुर्लभं महेशधाम गौरवम् पुनर्भवानरान वै विलोकयन्ति रौरवम्